खरं तर अंतर फार जास्त नाहीये, मात्र आता शिवतीर्थहून निघून ठाकरे बंधू एकत्रितपणे या जल्लोष सभेसाठी त्या परिसरात दाखल होतील, जिथे आधीच मोठ्या संख्येनं तरुणाई उपस्थित आहे, काही पालक त्या ठिकाणी उपस्थित आहेत, अगदी लहान मुलं सुद्धा आलेली आहेत, काही वयोवृद्ध आलेले आहेत। तर कोणताही झेंडा नसणार आहे, तिरंगा हाती घेऊन या जल्लोष सभेत सहभागी व्हायचंय असं स्पष्ट करण्यात आलेलं होतं। कोणत्याही राजकीय झेंड्याखाली ही जल्लोष सभा होणार नाहीये। ही दृश्य उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्रितपणे शिवतीर्थहून निघालेत आणि अगदी काही क्षणातच जल्लोष सभेच्या ठिकाणी पोहोचतील। ठाकरे बंधू हे सभास्थळी आता रवाना झालेले आहेत। ही थेट दृश्य आपण बघत आहोत। संजय राऊत आधी पोहोचतायत आणि त्या ठिकाणी आता दोन्ही ठाकरे बंधू हे हाकेच्या अंतरावर असलेल्या सभास्थळी पोहोचतील आणि त्यानंतर या ठिकाणी कशा पद्धतीने ठाकरे बंधू या सगळ्या उपस्थितांना मार्गदर्शन करतायत, संबोधित करतायत हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। विद्यार्थ्यांच्या अभिनंदनासाठी ठाकरे बंधूंची ही जल्लोष सभा आहे। जिथे नजर जाईल तिथपर्यंत गर्दीच गर्दी बघायला मिळते। प्रत्येकाच्या हातामध्ये तिरंगा झेंडा आहे आणि संविधानाची प्रत आहे। प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने जल्लोष या ठिकाणी साजरा करतोय। शिवतीर्थ परिसरामध्ये लाडू वाटप करण्यात येत होतं, तिकडे काही तरुणांकडून घोषणाबाजी केली जाते, काहींकडून स्पायडरमॅन, सुपरमॅनचे कपडे परिधान करून जल्लोष साजरा केला जातोय आणि आता आपण ही दृश्य बघत आहोत। ठाकरे बंधू सभास्थळी पोहोचतायत आणि अगदी काही क्षणातच या सभेला सुरुवात होईल। राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यातला हा संवाद जल्लोष सभेला सामोरं जाण्यापूर्वीचा खरं तर मोर्चा काढणार होते, मात्र आता काल धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला आणि त्यामुळे देशातल्या तमाम विद्यार्थ्यांचं अभिनंदन करण्यासाठी म्हणून ही जल्लोष सभा घेतली जाणार असं काल स्पष्ट करण्यात आलेलं होतं। त्यामुळे स्टेज सुद्धा या ठिकाणी जे तयार करण्यात आलेलं आहे, छोटेखानी असं ट्रकवरच स्टेज तयार करण्यात आलेलं आहे। देशातल्या तमाम विद्यार्थ्यांचं अभिनंदन असं त्या ठिकाणी बॅनर असणारं हे स्टेज आहे। अगदी हाकेच्या अंतरावर हे ठिकाण होतं जल्लोष सभेचं। त्या ठिकाणी आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पोहोचलेले आहेत। आता उपस्थितांना काय संबोधित करतायत ठाकरे बंधू हे पाहणं महत्त्वाचं असेल। उद्धव ठाकरे साहब और राज साहब ठाकरे जोरदार तालियों से भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे। बहुत बढ़िया, बहुत बढ़िया, खूप चांगलं आहे। अमितजी ठाकरे आलेले आहेत। अमितजी ठाकरे साहेबांचं स्वागत करा। आदित्यजी ठाकरे, अमितजी ठाकरे, सगळ्यात महत्वाचं आमच्या रश्मी वहिनी इथे आलेल्या आहेत, आमच्या शर्मिला वहिनी इथे आलेल्या आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा। तर उद्धव ठाकरे, राज ठाकरे आता जल्लोष सभेच्या ठिकाणी स्टेजवर पोहोचलेले आहेत। काय आता संबोधित करतायत, खरं तर याकडे लक्ष। कोणताही राजकीय झेंडा नाही, फक्त तिरंगा हाती घेऊन यात सहभागी व्हायचंय आणि याच वेळेला ही आठवण ठेवायची की नीट पेपर फुटीमुळे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। म्हणजे जल्लोष करताना याचंही भान ठेवायचं असं सांगितलं गेलं होतं। बारिश भी आई, वो भी कहीं आपके साथ है, उसका भी स्वागत है। रोहित पवार या ठिकाणी स्टेजवर उपस्थित आहेत, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे। चेक चेक हेलो। तर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतरची आजची ही जल्लोष सभा देशातल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करण्यासाठी। हातात तिरंगा घेऊन, संविधानाची प्रत घेऊन वेगवेगळे मीम्स जमलेल्या माझ्या सर्व तरुणांनो आणि तरुणींनो,
आजचा दिवस हा काही भाषण करण्याचा दिवस नव्हे. तुम्ही जे आंदोलन अख्ख्या देशभर पेटवलं आणि पेटवलेल्या ज्या आंदोलनाला यश आलं त्याचा उत्साह साजरा करण्यासाठी म्हणून तुम्ही सर्वजण इकडे हजर झालेले आहात. मी कालच म्हटलं होतं की या देशातले जेन्झी हे सरकारच्या झेंझ्या कशा उपटतात हे आपल्याला या आंदोलनातलं कळलं. परंतु आज मी एक अत्यंत इथे आपल्याला महत्वाची गोष्ट नमूद करणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. की हा नीटच्या परीक्षा पेपर फुटीचं सगळं झालेलं आंदोलन आणि त्याच्यानंतर आपल्या देशभरातल्या अनेक परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. मी आता त्यांची फक्त कुठे नावं वाचून दाखवणार आहे. प्रदीप मेघवाल राजस्थान, ऋतिक मिश्रा उत्तर प्रदेश, सिद्धार्थ हेगडे गोवा, भाग्यश्री कर्नाटक, अंशिका पांडे दिल्ली, उमेश माळी राजस्थान, रेणू मीना राजस्थान, रिया कुमार थापा उत्तराखंड, शिवानी यादव उत्तर प्रदेश, अनुकीर्तना तामिळनाडू, कहान पटेल गुजरात, आकांक्षा चतुर्वेदी मध्य प्रदेश, रीमा बेगम आसाम, मैथिली अशोक सोनवणे महाराष्ट्र, अवंतिका मौर्य मध्य प्रदेश, जतीन कुमार उत्तर प्रदेश, गोपिका तामिळनाडू, शेख सना तेलंगणा, बेंटी यनाथाम तामिळनाडू, सिमरन हरियाणा, रोशनी तामिळनाडू या 21 विद्यार्थ्यांनी या परीक्षा पेपर फुटीनंतर आत्महत्या केल्या. माझी आपल्याला सर्वांना नम्र विनंती आहे की आंदोलनाला यश आलंय, आपल्याला आपला उत्साह आपण सगळेजण इथे साजरा करूच, पण या आत्महत्या केलेल्या या विद्यार्थ्यांसाठी आपण 1 मिनिट आपण मौन धारण करू आणि शांत उभे राहू.